रायगडावरील प्रत्येक दगडाला महाराजांचा स्पर्श आहे आणि तो इतिहासाची साक्ष देतो. अभेद्य तटबंदी आणि कणकर कड्यांचा दुर्गेश्वर रायगड पावसाळ्यानंतर तर अधिकच बहरून येतो. किती वेळा पाहिला तरी पुन्हा पुन्हा पावसा वाटणारा गडांचा राजांचा गड, छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात शक्तिशाली आणि पलाढ्याचा किल्ला म्हणजेच रायगड. आणि हा किल्ला चढून पार करणं म्हणजे साधं सुद्धा सोपं काम नाही. नमस्कार, मी रणजित परके आणि ट्रॅव्हल स्टोरीच्या एका नवीन एपिसोडमध्ये आपण आज बघणार आहोत रायगड रोपवे आणि याच्या जन्माची कहाणी. रायगड रोपवे एक असा चमत्कार जो आपल्याला 4 मिनिटातच रायगडावर पोहोच करतो. पण हा रोपवे कसा तयार झाला याची गोष्ट सुद्धा खूपच जबरदस्त आहे. म्हणजेच मिलेनियम रोपवेचे मालक राजेंद्र जोग यांच्याबद्दलची 1990चा काळ. आणि त्यावेळेस राजेंद्र जोग दरवर्षी शिवपुण्यतिथीच्या वेळेस रायगडावर 2 ते 3 दिवस जात असत. राजेंद्र जोग यांच्या वडिलांना सुद्धा त्यावेळेस इच्छा झाली की बघूया ही मुलं या रायगडावर काय करतात, म्हणून ते सुद्धा रायगडावर निघाले. शुगर आणि बीपीचा त्रास असल्यामुळे त्यांना डोली करून वर जाण्यासाठी राजेंद्र यांनी त्यांना सांगितलं, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी ट्रेकिंग करत रायगड चढायला चालू केलं. पण अर्धा रायगड चढल्यानंतरच त्यांच्या रक्तातली साखर कमी झाली, डोळे पांढरे झाले, चक्कर यायला लागली. मग राजेंद्र यांनी डोली करूनच त्यांना वरती नेले. पण वरती गेल्यानंतर नानासाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतली ती रोपवे बांधण्याची. मग त्यांनी रोपवेसाठी सरकारकडे चौकशी केली. मग त्यांना समजलं की बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असतानाच या रोपवेची परवानगी इथं मिळालेली आहे आणि एका कंपनीसाठी हा रोपवे बांधण्याचं काम दिलेलं आहे. पण खर्च अवाढव्य 8 कोटीपर्यंत गेलेला, त्यामुळे हा प्रकल्प सुद्धा बारगळला. त्यानंतर नानासाहेबांनी हा प्रकल्प हातात घेतला. मुंबई पुणे हायवे आणि असे मोठमोठे प्रकल्प त्यांनी केल्यामुळे त्यांच्या कंपन्या याच क्षेत्रात असल्यामुळे त्यांचा खर्च कमी झाला आणि त्यांनी हे काम चालू केले. जागेची पाहणी झाली, हवाई फोटोग्राफी सुद्धा झाली आणि त्यातीलच ही एक जागा सिलेक्ट झाली. नंतर प्रचंड अशा वेगवेगळ्या अडथळ्यांतून फायनली हा रोपवे तयार झाला. जोग फॅमिली यांनी जे स्वप्न उराशी बांधलेलं ते पूर्ण झालं आणि आता लाखो लोक या रोपवेचा लाभ घेत आहेत. रायगड बघण्यासाठी महाराष्ट्रातून, भारतातून आणि बाहेरच्या देशातून सुद्धा भरपूर असे लोक लांबून येत असतात. त्यामुळेच कमीत कमी वेळेत बघण्यासाठी या रोपवेचा भरपूर उपयोग होतो. रायगड चालत चढण्यासाठी आपल्याला 2 ते 3 तास लागतात, पण या रोपवेमध्ये बसल्यानंतर आपल्याला फक्त 4 मिनिटं लागतात रायगडावर पोहोचण्यासाठी. त्यामुळे भरपूर असा वेळ आपण या रायगडावर व्यतीत करू शकतो. मी सुद्धा 6व्यांदा या रायगडावर